साधारणपणे लग्न झाल्यानंतर लेस्ली ब्राउन आणि जॉन ब्राउन हे जे जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे आई वडील आहेत ते एक 9 वर्ष प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होते आणि साधारणपणे 9 वर्षानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहत नव्हती तेव्हा त्यांना एक अशी न्यूज कानावरती आली की ओल्डहॅम जनरल हॉस्पिटल UK मध्ये एक ट्रायल सुरू आहे की जिथे बाहेर बाळ बनवतात आणि मग ते गर्भाशयामध्ये सोडतात. मग आपण प्रयत्न करूयात का? आणि जवळजवळ त्यांच्या घरापासूनचा 400 मैलांचं अंतर पार करून ते तिथे गेले आणि डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो ह्या गायनेकोलॉजिस्टना भेटले. त्यांची मग भेट झाली डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड हे एम्ब्रिओलॉजिस्ट. सो ह्या 2 महारथींच्या अथक प्रयत्नानंतर जगातल्या पहिल्या टेस्ट बेबीचा जन्म झाला. तर हीच केस त्यांनी का पहिली निवडली तर त्याचं एक कारण असं होतं की लेस्ली ब्राउन ह्यांना ट्यूबल म्हणजेच जेनाइटल ट्युबरक्युलोसिस होता, जननेंद्रियाचा क्षयरोग होता आणि त्यांच्या 2दा लॅप्रोस्कोपी झाल्या होत्या आणि त्या लॅप्रोस्कोपीमध्ये असं कन्फर्म झालं होतं की त्यांच्या दोन्ही ट्यूबमध्ये ब्लॉक आहे म्हणजे गर्भनलिका ज्या आहेत त्याच्यामध्ये अडथळा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. सो इथे कोणताही क्वेश्चन मार्क येणार नव्हता, कोणतीही शंका येणार नव्हती की नाही ही ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी आहे किंवा नॅचरल प्रेग्नन्सी आहे, कारण ट्यूब जेव्हा ब्लॉक असतात तेव्हा नॅचरली कन्सेप्शन होऊ शकत नाही. सो त्या काळात जवळजवळ 47 वर्षापूर्वी की ज्याच्यामध्ये सक्सेस रेट हा 0नेच सुरू केला असेल त्यांनी आणि त्या काळात त्यांनी ते पहिलं पाऊल उचललं. आत्ताच्या काळामध्ये आपण जेव्हा बीज बाहेर काढतो ती व्हजायनल रूटने काढतो की एकही चिरा येत नाही. त्या काळात लॅप्रोस्कोपीद्वारे बीज काढलं गेलं. दॅट वॉज अ नॅचरल सायकल म्हणजे एकच बीज जे नॅचरली तयार झालं ते लॅप्रोस्कोपीद्वारे बाहेर काढलं गेलं. रॉबर्ट एडवर्ड यांनी लॅबमध्ये त्याचं फलनाची प्रक्रिया म्हणजे जे स्पर्म्स आहेत घेतलेले त्याच्यापासून तो गर्भ बनवला आणि तो गर्भ 3 दिवसाचा जेव्हा झाला तो गर्भाशयामध्ये सोडला गेला आणि साधारणपणे जेव्हा 4-5 महिन्याची ती प्रेग्नन्सी होती तेव्हा त्यांना थोडंसं पोट दुखायला लागलं आणि म्हणून एक टाकासुद्धा सर्वायकल एन्सर्कला ज्याला म्हणतात ते घेतलं गेलं. 24व्या आठवड्यात परत त्यांना खूप दुखायला लागलं. 24व्या आठवड्यापासून जवळजवळ दिवसभरेपर्यंत त्यांची पूर्ण बेड रेस्ट होती आणि त्यांना बीपीचा त्रास झाला आणि म्हणून साधारणपणे 25 जुलै 1978 रोजी रात्री 11:42 सिझेरियननी लुईसा ब्राउनचा जन्म झाला. खूप आनंदाची गोष्ट, आपल्याला नेहमी पहिलं माहीत असतं. त्याच्यानंतर लेस्ली ब्राउनना असं वाटलं की मला अजून एक बाळ हवंय. 4 वर्षानंतर नॅटली ब्राउन यांचा सुद्धा जन्म की ज्या लुईसा ब्राउनच्या सख्या बहीण यांचा सुद्धा जन्म टेस्ट ट्यूब बेबीनीच झाला. पण ह्या 4 वर्षांमध्ये तोपर्यंत जवळजवळ 40 बेबींचा जन्म झाला होता आणि नेटली ब्राउन वॉज अ 48th IVF बेबी. सो तो जो प्रवास आहे हा अगाध आहे. आपण त्याची कल्पना करणार नाही की आत्ता जो प्रजनन क्षेत्रात आपण जे काम करतोय ते इतकं पुढे गेलेलं आहे, खूप ॲडव्हान्स आहे. पण त्या काळात ते करणं, त्याच्याविषयी परिश्रम घेणं आणि त्याला 2010 मध्ये नोबेल प्राईज मिळालं आणि ते नोबेल प्राईज घेण्यासाठी रॉबर्ट एडवर्ड फक्त त्यावेळी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की IVFनी बेबी जन्माला आल्यानंतर त्यांना मग मुलं होणार का? खूप महत्त्वाचं म्हणजे लुईसा ब्राउन जी फर्स्ट IVF बेबी आहे त्यांनाही 2 मुलं आहेत आणि ती सुद्धा नैसर्गिकरित्या त्यांना राहिलेली आहेत. आणि जगातली पहिली जी आई बनली की जी IVFनी जन्माला आलेली आहे त्यांना सुद्धा 5 आज मुलं आहेत आणि ती सगळीही नैसर्गिकरित्या झालेली आहेत. सो खरंच हे खूप प्रेरणादायी आहे काम की ह्या आजच्या जगामध्ये जेव्हा इन्फर्टिलिटी खूप वाढत आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो देर शुड बी नो मोर सायलन्स, नो मोर स्टिग्मा. एव्हरी फर्टाईल जर्नी डिझर्व्स टू बी सीन, टू बी हर्ड अँड अंडरस्टूड. सो आपल्या मनामध्ये ज्या नकारात्मक धारणा आहे टेस्ट ट्यूब बेबीबद्दल किंवा ज्या रूढी आहेत मनामध्ये त्या सर्वांना थांबवण्याची गरज आहे आणि ह्या जर्नीकडे खूप आनंदाने बघण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाला
बाळ होण्याचा अधिकार आहे। आणि अशाच प्रकारची IVF बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी BMJ ऑन एअर चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा।